हॅलो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ए फॉर ॲग्रिकॉस या चॅनलमध्ये. आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आपण MCRPG CET साठी 21 अपेक्षित प्रश्नसंच ही सिरीज लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये आपण दोन महत्त्वाचे विषय म्हणजेच ॲग्रोनॉमी आणि सॉइल सायन्स कंप्लीट केलेले आहे. आज मी डॉक्टर विकी वाघमारे आपल्यासाठी बॉटनी विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. आणि आपण या सिरीजमध्ये जास्तीत जास्त कॉन्सेप्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वेळ न दवडता आपण सर्वजण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. तर पहिला प्रश्न, विच प्लांट टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट्स टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. तर ऑप्शन आहेत फ्लोएम, झायलम, कॉर्टेक्स, एपिडर्मिस. तर काय वाटतं मित्रांनो, कोणता ऑप्शन करेक्ट असेल यामध्ये? तर जेव्हा वॉटर आणि मिनरल्सचं ट्रान्सपोर्टचा विषय येतो तेव्हा यासाठी आन्सर करेक्ट आहे, ते म्हणजे झायलम. झायलम म्हणजे जल असं लक्षात ठेवू शकतो आपण. आणि जेव्हा फूडचा विषय येईल तेव्हा फ्लोएम म्हणजे फूड असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर मित्रांनो, आपण हे 4 प्लांट टिश्यू डिस्कस करूयात. पहिला आहे इपिडर्मिस, नंतर कॉर्टेक्स आणि झायलम आणि फ्लोएम. झायलम आणि फ्लोएम आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. झायलम म्हणजे जल, जल म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट करणारे, आणि फ्लोएम म्हणजे फूड ट्रान्सपोर्ट करणारं. तर आता एपिडर्मिस म्हणजे काय? एपिडर्मिस म्हणजे एकदम आउटर मोस्ट लेअर आहे. आणि कॉर्टेक्स म्हणजे काय? तर कॉर्टेक्स जी आहे ती एपिडर्मिस आणि व्हॅस्क्युलर बंडल्स याच्यामध्ये जी लेअर आहे त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. तर मित्रांनो, काय काम आहे कॉर्टेक्सचं? कॉर्टेक्सचं काम आहे स्टोअर्स न्यूट्रिएंट्स आणि प्रोव्हाइड सपोर्ट्स. त्याच्यानंतर एपिडर्मिसचं काय काम आहे? एपिडर्मिस हा प्रोटेक्टिव्ह टिश्यू आहे. दुसरा क्वेश्चन, गार्ड सेल्स आर स्पेशलाइज्ड बिडर्मल सेल्स दॅट रेग्युलेट द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ. काय ऑप्शन आहेत? ऑप्शन लेंटिकल्स, हॅडाथोड्स, स्टोमॅटा आणि ट्रायकोम्स. तर गार्ड सेल्स आर स्पेशलाइज्ड सेल्स, ते काय करतात की ओपनिंग आणि क्लोजिंग. कशाचं ओपनिंग आणि क्लोजिंग करतात? तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? याचं करेक्ट आन्सर आहे स्टोमाटा. तर गार्ड सेल हे स्टोमॅटाचं क्लोजिंग आणि ओपनिंग करतात. जे स्ट्रक्चर्स आहेत लेंटिकल्स, हॅडाथोड्स आणि ट्रायकोम्स हे डिस्कस करूयात. लेंटिकल्स, लेंटिकल्स काय असतात? एक लेन्स शेप्ड स्ट्रक्चर्स असतात आणि ते बार्कमध्ये म्हणजे खोडामध्ये किंवा कॅम्बियममध्ये असतात. तर त्याचं काय काम आहे? त्याचं काम आहे गॅसेस एक्सचेंज करणं, आणि कंटिन्युअसली गॅसेस एक्सचेंज करणं चालू असतं 24/7, कारण त्याची ओपनिंग जी असते कंटिन्युअसली ओपन असतं ते लेंटिकल्स. आणि स्टोमॅटामध्ये काय असतं? स्टोमॅटामध्ये क्लोजिंग आणि ओपनिंग मेकॅनिझम असतं जे की गार्ड सेल रेग्युलेट करतात. आणि हॅडाथोड्स काय करतात? हॅडाथोड्सचं काय काम आहे? हॅडाथोड्सचं मेन काम असं आहे की रिलीजिंग ऑफ द वॉटर प्रेशर. हॅडाथोड्स काय करतात? हॅडाथोड्स लिक्विड ड्रॉपलेट्सच्या फॉर्ममध्ये एक्सेस ऑफ वॉटर रिलीज करतात. आणि हॅडाथोड्स जे काही एक्सेस ऑफ वॉटर रिलीज करतात त्या प्रोसेसला आपण म्हणतो गटेशन. गटेशन इज दी एक्सक्रीशन ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड ड्रॉपलेट्स. ठीक आहे. तर आता ट्रायकोम्स, ट्रायकोम्स म्हणजे काय? ट्रायकोम्स एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम आहे, एक प्रकारची शिल्ड आहे. कशावरती? तर लीफवरती किंवा स्टेमवरती पण असते, आणि इवन कधी कधी फ्रूटवरती पण असते. तर ट्रायकोम्स असतात हेअर लाईक स्ट्रक्चर्स. हेअर लाईक स्ट्रक्चर्स काय करतात? एक बॅरियर तयार करतात, एक लेअर तयार करतात की जे काही इन्सेक्ट आहे ते डायरेक्टली त्या लीव्सवरती वगैरे अटॅक करू शकत नाहीत. आणि आणखीन काय? तर जे इन्सेक्टला रिपेल करण्यासाठी ट्रायकोम्स एक प्रकारचं स्मेली सबस्टन्स, स्टिकी सबस्टन्स रिलीज करतात, जेणेकरून काय होईल की तिथं ते इन्सेक्ट स्टे करणार नाहीत, तिथून ते रिपेल होतील, ते हॅबिटॅट तिथं फॉर्म करणार नाहीत. असं ते डिफेन्स मेकॅनिझम आहे. चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. तिसरा प्रश्न आहे, द व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज अन एक्झाम्पल ऑफ ए. ऑप्शन आहेत अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम, प्रायमरी परमनंट टिश्यू. तर काय वाटते, काय करेक्ट आन्सर असेल? तर लॅटरल मेरिस्टेम हे करेक्ट आन्सर आहे. लॅटरल मेरिस्टेम का करेक्ट आन्सर आहे? जी कॅम्बियम आहे, कॅम्बियम म्हणजे आपली लॅटरल ग्रोथ. तर लॅटरल ग्रोथ म्हणजेच काय? तर हॉरिझॉन्टल ग्रोथ. त्याची झाडाची गर्थ वगैरे जी असते लॅटरल मेरिस्टेमनं आपल्या कव्हर होत असते.
अपायकल मेरिस्टेम काय असतं? टिप्स ऑफ द रूट्स अँड शूट्स. प्रायमरी ग्रोथ जे करतं ते अपायकल मेरिस्टेम करतं आणि जी सेकंडरी ग्रोथ आहे ते आपलं लॅटरल मेरिस्टेम करतं. ठीक आहे. इंटरकॅली मेरिस्टेम काय असतं? त्याचं लोकेशन आहे बेसिस ऑफ लीव्स ऑर नोड्स आणि मोस्ट कॉमनली कशामध्ये असतं? मोनोकॉट्समध्ये आणि ग्रासेसमध्ये असतं. तर इंटरकॅलरी मेरिस्टेम काय करतं की जे काही आपले डॅमेज्ड पार्ट्स आहेत, लीव्स असतील किंवा ग्रासेस असतील, त्याचं रिग्रोथ करतं. आता प्रायमरी परमनंट टिश्यू काय आहे? प्रायमरी परमनंट टिश्यू आहे एक स्पेशलाइज्ड सेल्स आहे आणि ते असतात मॅच्युअर आणि ते मॅच्युअर असल्यामुळं त्याला काय असतं? एक डेफिनाइट शेप असतो आणि डेफिनाइट शेप असल्यामुळं आता त्याची डिवाइड होण्याची, मल्टिप्लाय होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती संपलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे निमॅटोफोर्स आर स्पेशलाइज्ड रूट्स फाउंड इन. तर निमॅटोफोर्स हे स्पेशलाइज्ड रूट्स कशामध्ये सापडतात? ऑप्शन आहेत झिरोफाइट्स, हायड्रोफाइट्स, हॅलोफाइट्स आणि इपिफाइट्स. तर निमॅटोफोर्स हे स्पेशलाइज्ड जे रूट्स आहेत ते आपल्याला हायड्रोफाइट्समध्ये फाउंड होतात. हां, तर मित्रांनो हायड्रोफाइट्स म्हणजे काय? हायड्रो मीन्स वॉटर आणि फाइट्स म्हणजे प्लांट्स. तर हायड्रोफाइट्स काय असतात की जे पाण्यामध्ये वाढणारे वनस्पती असतात त्याला आपण हायड्रोफाइट्स म्हणतो. आणि निमॅटोफोर्स काय आहेत? निमॅटोफोर्स असे जे रूट स्ट्रक्चर्स आहेत जे की आपल्या प्लांटला हायड्रोफाइट्स जे आहेत त्यांना श्वासोश्वास करण्यासाठी, रेस्पिरेशन करण्यासाठी बनलेले, तयार झालेले रूट असतात. आणि इथं आपण पाहू शकता हे जे टिप वरती आहेत हे निमॅटोफोर्स आहेत, एरियल रूट्स आहेत जे की आपले गॅसेस एक्सचेंज म्हणजेच काय? गॅसेस आपण एक्सचेंज करू शकतो तर त्यामध्ये. आणि लेंटिकल्स पण इथं आहेत, हे पोर्स असतात जे की आपल्याला गॅसेस एक्सचेंजसाठी मदत करतात. तर हायड्रोफाइट्स म्हणजे तर आपल्याला माहिती झालं. आता झिरोफाइट्स म्हणजे काय? झिरोफाइट्स म्हणजे अशा वनस्पती ज्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशामध्ये असतात, म्हणजे डेझर्टमध्ये, म्हणजे वाळवंटीय प्रदेशामध्ये किंवा जिथं पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे अशा प्रदेशामध्ये येतात. आणि हॅलोफाइट्स म्हणजे काय? हॅलोफाइट्स म्हणजे ज्या की सलाईन कंडिशनमध्ये, सॉइल मध्ये जे साल्टचं प्रमाण आहे जास्त आहे अशा ठिकाणी ज्या वनस्पती आहेत त्याला आपण हॅलोफाइट्स म्हणतो. हॅलोफाइट्समध्ये आपण मॅनग्रोव्हचे जे जंगल असतात त्या वनस्पतीला आपण हॅलोफाइट्समध्ये कन्सिडर करू शकतो. आणि झिरोफाइट्समध्ये तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, जे कॅक्टस हे एक्झाम्पल आहे. आणि इपिफाइट्स म्हणजे काय? एपिफाइट्स म्हणजे ज्या वनस्पती दुसऱ्या झाडावरती येतात, पण इपिफाइट्स ह्या पॅरासाइट नाही आहेत. पॅरासाइट आणि इपिफाइट्स हे डिफरंट असतात. पॅरासाइट काय करतात? पॅरासाइट ज्या झाडावर त्यांनी सर्वाइव्ह करत आहेत त्या झाडाचाच पूर्ण फूड आपल्या सर्वायवलसाठी यूज करतात. पण इपिफाइट मध्ये तसं नाही. इपिफाइट फक्त आणि फक्त झाडाचा आधार घेतात सर्वाइव्ह होण्यासाठी. ते कसल्याही प्रकारचं फूड किंवा न्यूट्रिएंट त्या पॅरेंट प्लांट कडून घेत नाहीत. तर क्वेश्चन नंबर 6, व्हॉट प्लांट हार्मोन प्रमोट द फ्रूट रायपनिंग. तर मित्रांनो आपल्याला हॉर्मोन्स वरती MCR मध्ये प्रश्न हा नक्की 100% येतच असतो आणि त्यात हे 4 हार्मोन्स आपल्याला याचे फंक्शन वगैरे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे? तर याचा आन्सर आहे इथिलीन. इथिलीनलाच आपण म्हणत असतो रायपनिंग हार्मोन. आणि आता आपण इथिलीन शिवाय बाकी जे हार्मोन्स आहेत ते डिस्कस करूयात. तर ऑक्सिन काय करतं? ऑक्सिन काय करतं तर ग्रोथ करतं. कोणत्या डायरेक्शनमध्ये? ते लाईटच्या डायरेक्शनमध्ये ग्रोथ करतं. त्यालाच आपण काय म्हणतो? फोटोट्रॉपिझम म्हणतो. फोटो मीन्स लाईट. ठीक आहे. आता जिबरलिन काय करतं? जिबरलिन करतं स्ट्रेचिंग अँड स्प्राउटिंग. जिबरलिन काय करतं? स्ट्रेचिंग आणि स्प्राउटिंग करतं. आणि त्याचा मेन इफेक्ट काय आहे? इलॉंगेशन आहे आणि सीड जर्मिनेशन आहे. ठीक आहे. आणि सायटोकायनिन्स जे आहे ते सेल डिव्हिजन करतात. ठीक आहे. ऍब्सिसिक ऍसिडलाच आपण काय म्हणतो? स्ट्रेस हार्मोन. ऍब्सिसिक ऍसिड काय करतं? जेव्हा प्लांटमध्ये वॉटरची
कमी असते, स्कॅरसिटी असते, तेव्हा ते ट्रान्सपिरेशन कमी करतं. कसं कमी करतं तर स्टोमॅटा क्लोजिंग करण्याचे सिग्नल प्लांटला पाठवून, त्याच्यामुळे आपण त्याला स्ट्रेस हार्मोन म्हणतो. ठीक आहे, हे बघा, क्लोजेस द स्टोमॅटा ड्युरिंग द ड्रॉट अँड मेंटेन्स द सीड डॉर्मन्सी. इथिलीन काय करतं, रायपनिंग हार्मोन आपल्याला माहिती आहे, ते आपल्याला लिव्ज वगैरे मॅच्युअर झाल्यानंतर शेड करतं आणि फ्रूटला ते रायपन करून त्याला कलर वगैरे प्रोव्हाइड. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम ए रिजन ऑफ हायर वॉटर पोटेन्शियल टू ए रिजन ऑफ लोअर वॉटर पोटेन्शियल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड. तर ऑप्शन आहेत डिफ्युजन, इम्बिबिशन, ऑस्मोसिस, ट्रान्सपिरेशन. तर याचा आन्सर काय असेल मित्रांनो? याचा आन्सर आहे ऑस्मोसिस. कधी पण जर मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम हायर वॉटर पोटेन्शियल टू ए लोअर वॉटर पोटेन्शियल, तर मित्रांनो हायर वॉटर पोटेन्शियल कडून लोअर वॉटर पोटेन्शियल कडे जी मुवमेंट होत असणार आहे, कशा थ्रू? थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या थ्रू जेव्हा हायर वॉटर पोटेन्शियल कडून लोअर वॉटर पोटेन्शियल कडे मुवमेंट होत असते, त्याला आपण म्हणतो ऑस्मोसिस. ऑस्मोसिस कशात होत असतं? आपण पाहू शकतो रूट्स मध्ये जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे येत असतात जमिनीमधून, ते ऑस्मोसिसचं एक्झाम्पल आहे. तर आता डिफ्युजन म्हणजे काय? डिफ्युजन म्हणजे मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन आहे, पण याच्यामध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन यूज होत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये गॅसेस सोल्यूट्स असतात. ठीक आहे, आता इम्बिबिशन म्हणजे काय? इम्बिबिशन म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. तर वॉटर ऍब्झॉर्ब करून जेव्हा सेल फुगतो त्यालाच आपण इम्बिबिशन म्हणतो किंवा इम्बाईब झाला म्हणतो. आता मला सांगा, जेव्हा ड्राय सीड असतं ते वॉटर ऍब्झॉर्ब करून इम्बाईब होतं, फुगतं आणि त्याचा सीड पोट बस्ट होतो. ठीक आहे, जेव्हा जमिनीतून सीडला वर यायचं असतं, ते वॉटर न्यूट्रिएंट घेतं आणि ते सॉइलला पुश करतं, जेणेकरून ते वर येऊन जर्मिनेट होईल. ते इम्बिबिशन मुळेच होतं. ठीक आहे, ऑस्मोसिस आपण डिस्कस केलेला आहे. आता ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? तर लॉस ऑफ वॉटर वेपर फ्रॉम द प्लांट एरियल पार्ट्स. प्लांट एरियल पार्ट्स कशाच्या फॉर्म मध्ये? वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, आता वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये जे काही आपलं वॉटर एक्सक्रीट होतं त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. ठीक आहे, तर मेनली कुठून होतं? स्टोमॅटा मधून आपलं ट्रान्सपिरेशन होतं. तसं लेंटिकल मधून पण एक्सेस वॉटर आपलं बाहेर जातं, परंतु ते गॅसेसच्या फॉर्म मध्ये असतं. आणि हॅडाथोड्स मधून जे एक्सेस ऑफ वॉटर बाहेर पडतं ते लिक्विड ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये असतं. क्वेश्चन नंबर 8, विच मायक्रोन्यूट्रिएंट इज कंपोनेंट ऑफ ए क्लोरोफिल? ठीक आहे, तर ऑप्शन आहेत आयरन, मॅग्नीज, मॅग्नेशियम आणि झिंक. तर याचा आन्सर काय असणार आहे? विच मायक्रोन्यूट्रिएंट इज कंपोनेंट ऑफ क्लोरोफिल? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिफिशियन्सी ऑफ विच एलिमेंट कॉजेस द लिटिल लीफ डिसीज इन कॉटन अँड सिट्रस? तर मित्रांनो, हा जो डिफिशियन्सीचा क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन नेहमी डिफिशियन्सीवरती आपल्या MCAR मध्ये असतातच. तर आता डिफिशियन्सी इन विच एलिमेंट कॉज द लिटिल लीफ, तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे झिंक डिफिशियन्सी. झिंक डिफिशियन्सीमुळे होतो आपलं लिटिल लीफ डिसीज. ठीक आहे, तर आता डिफिशियन्सी म्हणल्यानंतर आता बाकीचे कोणते डिसीजेस आणि डिसऑर्डर कोणत्या मिनरलच्या डिफिशियन्सीमुळे होतात आपण ते एकदा डिस्कस करूया. तर कॉलीफ्लॉवर मध्ये बघा, कॉलीफ्लॉवर मध्ये डिसीज आहे व्हीप टेल डिसीज. व्हीप टेल डिसीज कशामुळे होतो? तर लॅक ऑफ डिफिशियन्सी ऑफ मॉलिब्डेनम. ठीक आहे, आता पॅडी म्हणजेच राईस,
राईसमध्ये एक महत्त्वाचा डिसीज आहे, तो म्हणजे खैरा डिसीज. खैरा डिसीज कोणत्या डिफिशियन्सीमुळे होतो? तर खैरा डिसीज होतो झिंक डिफिशियन्सीमुळे. आता टोमॅटोमध्ये ब्लॉसम एंड रॉट कशामुळे होतो? कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे. आता सिट्रस म्हणजे लेमन आणि ऑरेंज त्या कॅटेगरीच्या फ्रूटमध्ये जे डायबॅक डिसीज आहे, डायबॅक डिसीज कशामुळे होतं? कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे. ठीक आहे. आता सिट्रस आणि मँगो मध्ये लिटिल लीफ डिसीज जे आपण आता डिस्कस केलेलं आहे, ते कशामुळे होतो? झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतो. आता शुगर बीट आणि टर्निप मध्ये हार्ट रॉट हा डिसीज होतो. कशामुळे? तर तो होतो बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे. ठीक आहे. आता कॅबेजमध्ये हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस आपल्या MCR मध्ये आलेला आहे. तर हॉलो स्टेम डिसीज जो आहे कॅबेजमध्ये, तो बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे होत असतो. आता पी मध्ये काय होतं? मार्श स्पॉट डिसीज पी मध्ये मॅग्नीजच्या डिफिशियन्सीमुळे होतो. मेज मध्ये काय आहे? व्हाईट बर्ड जो डिसीज आहे झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतो. आणि ऍपल मध्ये काय आहे? बिटर पीट कशामुळे होतो? तर कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे बिटर पीट हा डिसीज होतो. तर मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 10. द ओपनिंग ऑफ फ्लावर बड्स इज प्रायमरी रेग्युलेटेड बाय. तर ओपनिंग ऑफ फ्लावरिंग बर्ड्स कशामुळे होतं? ऑप्शन आहेत ऑक्सिन, सायटोकायनिन, जिबरलिन आणि ॲब्सिसिक ऍसिड. तर कशामुळे ओपनिंग ऑफ फ्लावर बर्ड्स होत असेल? तर याचं करेक्ट आन्सर आहे जिबरलिन्समुळे ओपनिंग ऑफ फ्लावर बर्ड्स होत असतं. ठीक आहे. तर आपण आता थोडं जिबरलिन बद्दल डिस्कस करूया. जिबरलिन्स काय करतं? प्ले की रोल कशासाठी? तर प्रमोटिंग सेल इलॉंगेशन. हे लक्षात ठेवा, जिबरलिन म्हणलं की सेल इलॉंगेशन. ठीक आहे. अँड ग्रोथ इन पेटल्स. ठीक आहे. इथं बघा, विच लीड्स टू ओपनिंग ऑफ फ्लावर बर्ड्स. आणि काय करतं? ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ बर्ड्स. डॉर्मन्सी ब्रेकिंग हार्मोन पण आपण जिबरलिनला म्हणतो. क्वेश्चन नंबर 11. डिनायट्रिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग नायट्रेट्स बॅक टू. तर डिनायट्रिफिकेशन प्रोसेसमध्ये नायट्रेट्स कशामध्ये कन्वर्ट होतात असा प्रश्न आहे. तर ऑप्शन आहेत अमोनिया, नायट्रेट्स, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि अमोनियम. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? याचा करेक्ट आन्सर असणार आहे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. तर बघा, इथं आपण ह्या इमेजमध्ये बघू शकतो, नायट्रेट जे आहे म्हणजेच NO3 ते पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्ट होतं? ते नायट्रेटमध्ये कन्वर्ट होतं. आणि जे नायट्रेट आहे म्हणजे NO2 ते नायट्रिक ऑक्साईड NO मध्ये कन्वर्ट होतं. आणि नायट्रिक ऑक्साईड नंतर नायट्रस ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होऊन नंतर नायट्रोजिनस गॅसेस म्हणजेच N2 मध्ये ते कन्वर्ट होतं. म्हणजेच ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये ते कन्वर्ट होत असतं. तर क्वेश्चन नंबर 12. हु प्रपोज द वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस. तर वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस कोणी दिलेला आहे? ऑप्शन आहेत वॅटसन अँड क्रिक, बिडेल अँड टॅटम, हार्शी अँड चेस अँड ग्रिफिथ. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो बिडेल अँड टॅटम. वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस बिडेल अँड टॅटम यांनी दिलेला आहे. ठीक आहे. तर ग्रिफिथ यांनी काय केलेलं आहे? ग्रिफिथ यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल दिलेला आहे. बिडेल अँड टॅटमचं आपल्याला माहित झालेलं आहे वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस. हार्शे अँड चेज यांनी काय दिलेलं आहे? यांनी सांगितलेलं आहे DNA इज अ जेनेटिक मटेरियल. हा पण क्वेश्चन येत असतो, DNA इज जेनेटिक मटेरियल हे कोण सांगितलेलं आहे? तर हार्शे आणि चेज यांनी ते
सांगितलेलं आहे डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. वॅटसन अँड क्रिक, वॅटसन आणि क्रिक यांनी काय केलेलं आहे, यांनी डबल हेलिक्स स्ट्रक्चर, डबल हेलिक मॉडेल ऑफ डीएनए दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम बॅक्टेरियम टू अनदर वाया बॅक्टेरियोफेज इज कॉल्ड. तर ऑप्शन आहेत ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन, कॉन्जुगेशन, ट्रान्सलेशन. म्हणजे जेनेटिक मटेरियलचं जे काही ट्रान्सफर आहे एका बॅक्टेरियममधून दुसऱ्या बॅक्टेरियममध्ये कशाच्या थ्रूमध्ये, व्हायरसच्या म्हणजे बॅक्टेरियोफेजसच्या मदतीनं, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सडक्शन. ठीक आहे. तर हे बघा, सर्वात पहिल्यांदा काय ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय असतं, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे डायरेक्ट अपटेक ऑफ नेकेड फॉरेन डीएनए फ्रॉम सराउंडिंग इन्व्हायरमेंट. जे डायरेक्ट अपटेक ऑफ डीएनए करतं त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. ट्रान्सडक्शन आपण डिस्कस केलेलं आहे. आता कॉन्जुगेशन, कॉन्जुगेशन म्हणजे काय, डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ डीएनए बिटवीन टू लिव्हिंग बॅक्टेरिया वाया फिजिकल कॉन्टॅक्ट. फिजिकल कॉन्टॅक्ट थ्रू जे काही डीएनए ट्रान्सफर होतो दोन लिव्हिंग बॅक्टेरियामध्ये त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेशन. आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे डिकोडिंग ऑफ mRNA म्हणजेच मॅसेंजर RNA इनटू ए सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स बिल्ड ए प्रोटीन. म्हणजे काय, मॅसेंजर RNAचं प्रोटीनमध्ये कन्व्हर्जन होत असतं, त्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. तर आणखीन एक प्रोसिजर आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनएचं रूपांतर मॅसेंजर RNA मध्ये होणं, या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. म्हणजेच इथं आपण बघू शकतो हे डीएनए आहे आणि हे mRNA आहे आणि हे आहे प्रोटीन्स. ठीक आहे. तर डीएनएचं mRNA मध्ये कन्व्हर्जन झालं त्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNAचं कन्व्हर्जन झालं प्रोटीन्स मध्ये त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म प्युअर लाईन वॉज कॉइन्ड बाय. प्युअर लाईन ही टर्म कोणी कॉइन केलेली आहे बाबा. तर याचे ऑप्शन आहेत मेंडेल, जॉन्सन, डार्विन, निल्सन, इले. तर जी प्युअर लाईन टर्म आहे ती कॉइन केलेली आहे जॉन्सन यांनी. मेंडेल यांनी काय केलेलं आहे, मेंडेल यांनी लॉज ऑफ इनहेरिटन्स दिलेले आहेत. मेंडेलला आपण म्हणत असतो फादर ऑफ जेनेटिक्स, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो मेंडेल यांना. चार्ल्स डार्विन यांनी काय केलेलं आहे, त्यांनी थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन दिलेली आहे. आणि जॉन्सनचं आपण डिस्कस केलेलं आहे, त्यांनी प्युअर लाईन थिअरी दिलेली आहे आणि त्यांनीच पॉइंट टर्म केलेले आहेत जीन. आणि त्यांनी डिफरन्स ऑफ बिटवीन द जिनोटाईप आणि फिनोटाईप सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता निल्सन इहेले यांनी काय केलेलं आहे, त्यांनी आपल्याला मल्टिपल फॅक्टर इनहेरिटन्स, त्यालाच मल्टिपल फॅक्टर हायपोथेसिस म्हणतो आपण, तो दिलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, द टोटल जेनेटिक डायव्हर्सिटी ऑफ ए स्पेसिस इज स्टोर्ड इन इट्स. तर जी काही टोटल जेनेटिक डायव्हर्सिटी एका स्पेसिसची आहे, स्पेसिफिक स्पेसिसची आहे, ती कशामध्ये स्टोअर होत असते. तर जेनेटिक डायव्हर्सिटी कशामध्ये स्टोअर होत असते, ऑप्शन आहेत जीन बँक, जर्म प्लाझम, कल्टिवार कलेक्शन आणि सीड लायब्ररी. तर यामध्ये करेक्ट आन्सर आपलं आहे जर्म प्लाझम. तर जर्म प्लाझम म्हणजे काय असतं, टोटल कलेक्शन ऑफ ऑल द जीन्सचं टोटल कलेक्शन ऑफ असतं एखाद्या स्पीसीजचं, त्याला आपण म्हणतो जर्म प्लाझम. ठीक आहे. त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये सीड असतात, पोलन्स असतात, टिश्यूज असतात, लाईव्ह प्लांट्स असतात किंवा डीएनए क्लोन्स पण असतात. ठीक आहे. तर मग जीन बँक काय असतं,
जीन बँक म्हणजे हायटेक फॅसिलिटी असते. हायटेक फॅसिलिटी असते कशासाठी असते तर लॉंग टर्म आणि सिक्युअर प्रिझर्वेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. लॉंग टर्म साठी जेनेटिक मटेरियल प्रिझर्व करण्यासाठी आपण जीन बँकचा वापर करतो. ठीक आहे. त्यामध्ये एक असतं फ्रोझन सीड्स. फ्रोझन सीड्स काय करतो आपण -80 डिग्रीजला स्टोअर करतो. आणखीन एक क्रायो प्रिझर्वेशन करतो आणि आणखीन लाईव्ह फील्ड कलेक्शन पण त्यामध्ये आपण करत असतो. आता कल्टिवार कलेक्शन म्हणजे काय? पहिल्यांदा कल्टिवार म्हणजे कल्टिवेटेड व्हरायटी. ठीक आहे. कल्टिवेटेड व्हरायटीजचं कलेक्शन करणे त्यालाच आपण कल्टिवार कलेक्शन म्हणतो सिंपल भाषेमध्ये. इथं बघा द क्युरेटेड रेफरन्स कलेक्शन ऑफ स्पेसिफिक ह्युमन ब्रीड प्लांट म्हणजे आपण डेव्हलप केलेल्या व्हरायटीजचं म्हणजे कल्टिवारचं कलेक्शन करणे. ठीक आहे. आणि सीड लायब्ररी म्हणजे काय असतं? सीड लायब्ररी म्हणजे एक कम्युनिटी ड्रिव्हन लोकल एक्सचेंज प्लॅटफॉर्म फॉर ओपन पॉलिनेटेड सीड्स. याच्यामध्ये आपण काय करत असतो? याच्यामध्ये शेतकरी जे असतात लोकल एका पर्टिक्युलर रिजनचे जे सीड लायब्ररी म्हणजे एखाद्या ठिकाणी ज्याच्याकडे सीड आहे त्याच्याकडून ते सीड घेतात, ग्रो करतात आणि जेव्हा यील्ड येईल तेव्हा ते सीड परत करतात. तर सीड लायब्ररीमध्ये अशा प्रकारे आपण करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे द फेनॉमेनॉन ऑफ प्लांट ग्रोविंग टुवर्ड्स ए लाईट सोर्स इज कॉल्ड. तर मित्रांनो यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑप्शन तुमच्यासाठी सोडलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही नन ऑफ दिस ऑप्शन घेऊ शकता. तर पहिल्यांदा ऑप्शन बघा जिओट्रॉपिझम, थिग्मोट्रॉपिझम आणि फोटोट्रॉपिझम. तर द फेनॉमेनॉन ऑफ प्लांट्स ग्रोविंग टुवर्ड्स द लाईट जिथं म्हणलं तिथं लक्षात ठेवायचं फोटो मीन्स लाईट. तर आपला आन्सर आहे फोटोट्रॉपिझम. ठीक आहे. तर बघा फोटोट्रॉपिझम म्हणजे लाईटचे स्टिम्युलस भेटतं आणि काय होतं जे काही शूटची स्टेमची ग्रोथ आहे ती त्या लाईटच्या डायरेक्शन मध्ये होत असते. बेंड टुवर्ड्स द लाईट सोर्स टू मॅक्झिमाइज द फोटोसिंथेसिस. ठीक आहे. तर मग हे जिओट्रॉपिझम काय असतं? जिओट्रॉपिझम आपण म्हणतो ग्रॅव्हिटोट्रॉपिझम म्हणजे ग्रॅव्हिटी. तर आता ग्रॅव्हिटी म्हणल्यानंतर कुठे आपण असतो रूट्स मध्ये. ग्रो डाउनवर्ड इनटू द सॉइल टू अँकर द प्लांट अँड फाइंड द वॉटर. ठीक आहे. आता थिग्मोट्रॉपिझम काय असतं? थिग्मोट्रॉपिझम म्हणजे फिजिकल टचच्या दिशेने ग्रोथ होते. याच्यामध्ये जे काही टेंड्रिल्स असतात किंवा स्टेम्स असतात ते काय करतात एखादा सपोर्ट भेटतो समजा लाकडाचा असेल किंवा कोणत्याही स्ट्रक्चरचा असेल फेन्सचा असेल त्याला ते कॉईल करतात जेणेकरून ते ग्रोथ करू शकतात हायर हाईटला आणि हायर हाईटला ग्रोथ करून ते फोटोसिंथेसिस वगैरे करू शकतात. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सीड वायबिलिटी इज कॉमनली टेस्टेड युजिंग. तर सीड वायबिलिटी कॉमनली आपण कशाने टेस्ट करतो? ऑप्शन आहेत आयोडीन टेस्ट, टेट्राझोलियम टेस्ट, ब्रिक्स टेस्ट आणि पीएच टेस्ट. ठीक आहे. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? सीड वायबिलिटी आपण टेस्ट करतो टेट्राझोलियम टेस्टने. त्यालाच आपण सिंपल भाषेत टीझेड टेस्ट म्हणतो. ठीक आहे. तर टेट्राझोलियम टेस्ट त्याच्यामध्ये आपण काय वापरतो? त्याच्यामध्ये आपण वापरतो 2,3,5 ट्रायफिनिल टेट्राझोलियम क्लोराइड. त्यालाच आपण TTC म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय करतो? याच्यामध्ये आपण सीड पाण्यामध्ये सोक करून नंतर हे आपल्या टेट्राझोलियम सोल्युशन मध्ये टाकतो. जर त्याचा कलर ब्राईट पिंक किंवा रेड झाला तर आपण समजून जायचं ते वायबल सीड आहेत.
आणि जर त्याचा कलर व्हाईट राहिला किंवा चेंज नाही झाला तर समजायचं आपण ते नॉन व्हायबल सीड आहेत, म्हणजेच डेड सीड आहेत. ठीक आहे. तर ब्रिक्स टेस्ट काय असतं? ब्रिक्स टेस्ट आपण वापरतो शुगर कंटेंट मोजण्यासाठी. शुगर कंटेंट मोजण्यासाठी आपण वापरतो ब्रिक्स टेस्ट. त्याच्या आपण काय वापरतो? रिफ्रॅक्टोमीटरने आपण शुगर कंटेंट मोजतो. हा पण क्वेश्चन येतो की जे काही शुगर कंटेंट आहे आपण ते कशाने मोजतो? तर रिफ्रॅक्टोमीटरने आपण मोजतो. आणि त्याचं मेजर काय आहे? त्याचं मेजर आहे ब्रिक्स, डिग्रीज ब्रिक्स. ठीक आहे. आता पीएच टेस्ट. पीएच टेस्ट आपण कशासाठी करतो? तर ऍसिडिटी किंवा अल्कलिनिटी किती आहे हे बघण्यासाठी. तर पीएच स्केल किती पर्यंत असते? 0 to 14 पर्यंत असते. जर ती बिलो 7 असेल तर आपण म्हणायचं ते ऍसिडिक आहे, 7 असेल तर न्यूट्रल आहे, आणि अबाव 7 असेल तर अल्कलाइन असतं. क्वेश्चन नंबर 17. सीड डॉर्मन्सी कॅन बी ब्रोकन बाय. तर जी सीड डॉर्मन्सी आहे ती आपण कशा प्रकारे ब्रेक करू शकतो? तर ऑप्शन आहेत स्कॅरिफिकेशन, स्ट्रॅटिफिकेशन, एक्सपोजर टू दी लाईट आणि ऑल ऑफ अबाव. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑल ऑफ अबाव. तर सर्वात पहिल्यांदा आपण स्कॅरिफिकेशन म्हणजे काय? स्कॅरिफिकेशन म्हणजे जे काही सीडचा हार्ड सीड पोट आहे ते आपण परमिएबल करणे. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे सीड्स आहेत ते आपण मॉइश्चरला आणि स्पेसिफिक टेम्परेचरला एक्सपोज करणे, जेणेकरून त्याची जी काही डॉर्मन्सी आहे ती ब्रेक होईल. ठीक आहे. आता ऍसिड बाथ काय असतं? सोकिंग ऑफ सीड्स इन स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स टू डिझॉल्व आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर. आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर करण्यासाठी आपण आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर ब्रेक करण्यासाठी आपण काय करतो? ऍसिड बाथचा यूज करतो, जेणेकरून त्याची आउटर लेअर ब्रेक होऊन सीड डॉर्मन्सी ब्रेक होऊन जर्मिनेशन होईल. आता इथं आहे फायटोहॉर्मोन ट्रीटमेंट. फायटोहॉर्मोन ट्रीटमेंट म्हणजे काय? तर फायटोहार्मोन ट्रीटमेंट म्हणजे अप्लाइंग एक्सटर्नल ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन. ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आपण अप्लाय करायचे, जेणेकरून त्याची डॉर्मन्सी ब्रेक होईल. ठीक आहे. आणि आणखीन एक मेथड आहे जी की फिजिकल मेथड आहे, हॉट वॉटर सोप. फिजिकल एक मेथड आहे हॉट वॉटर सोप. त्याच्यामध्ये काय होतं? सोकिंग सीड इन हॉट वॉटर टू सॉफ्टेन द टफ कोट. ठीक आहे. सोकिंग करतो आपण हॉट वॉटर मध्ये, जेणेकरून जे हार्ड सीड कोट आहे ते सॉफ्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन. द एजन्सी रिस्पॉन्सिबल फॉर सीड सर्टिफिकेशन इन इंडिया इज. तर आपल्या भारतामध्ये कोणती एजन्सी आहे जी सीड सर्टिफिकेशन करते? ऑप्शन आहेत ICAR, NSC, SSAC आणि TAC अँड FW. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? याचं करेक्ट आन्सर असणार आहे SSAC. SSCA म्हणजेच सीड स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी. ठीक आहे. स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी. तर पहिल्यांदा आपण बघूयात ICAR काय असतं. ICARचा फुल फॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. फुल फॉर्म पण मित्रांनो आपल्या MCR मध्ये येत असतात. तर ICAR जी आहे ॲटोनॉमस अपेक्स बॉडी आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. काय करते ती? कोऑर्डिनेट्स, गाइड्स अँड मॅनेजेस द नॅशनल ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च. ठीक आहे. आता NSC चा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल सीड कॉर्पोरेशन. ठीक आहे. ते काय करतं?
प्रोडक्शन, स्टॉकिंग अँड नॅशनल वाईड सप्लाय ऑफ हाय क्वालिटी सीड, हाय क्वालिटी सर्टिफाईड सीड्स. हे कोण प्रोव्हाइड करतं? नॅशनल सीड कॉर्पोरेशन. आणि जे सर्टिफिकेशन एजन्सी कोणती आहे? स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी. ठीक आहे, ठीक आहे. तर DAC आणि FW म्हणजे काय आहे? डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कोऑपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर. आता त्याचं नाव चेंज होऊन काय झालेलं आहे? डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ठीक आहे. तर काय करतं ते करतं फॉर्म्युलेट्स अँड एक्झिक्यूट द नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसीज. नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसीज एक्झिक्यूट करतं. क्रॉप स्कीम्स अँड फार्मर्स वेलफेअर प्रोग्राम्स ते कंडक्ट करतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द फेनॉमेनॉन ऑफ सीड्स जर्मिनेटिंग while still attached to the parent plant is called. तर सीड जर्मिनेशन होतं कधी? जेव्हा ते पॅरेंट प्लांट वरती असताना. त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन आहे डॉर्मन्सी, विविपेरी, स्कॅरिफिकेशन आणि स्ट्रॅटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर असणार आहे बी, विविपेरी. तर विविपेरी मध्ये काय होतं? विविपेरी मध्ये सीड जर्मिनेट while still physically attached to the living parent plant. पॅरेंट प्लांट वरती असताना सीड जर्मिनेट होतं, विविपॅरी म्हणतो. एक्झाम्पल काय आहे? मॅनग्रुव्ज, दॅट इज रायझोफोरा अँड ऑकेजनली ओव्हरराईप टोमॅटोज. ठीक आहे. तर डॉर्मन्सी म्हणजे काय असतं? डॉर्मन्सी म्हणजे टेम्पररी स्टेट ऑफ अरेस्टेड मेटाबॉलिक ग्रोथ अँड प्रिव्हेंटिंग जर्मिनेशन इवन अंडर आयडियल कंडिशन. म्हणजे आपल्या सीडची ग्रोथ स्टॉप करतं किंवा हाल्ट करतं, इवन जर आयडियल कंडिशन असताना, फेवरेबल कंडिशन असताना ही जर्मिनेट होऊ देत नाही. त्या कंडिशनला आपण म्हणतो डॉर्मन्सी. ठीक आहे. कशामुळे डॉर्मन्सी होत असते? नेक्स्ट क्वेश्चन, विच एन्झाइम इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ऑप्शन आहेत नायट्रेट रिडक्टेज, नायट्रोजिनेज, नायट्रोजन सिंथेटेज, नायट्राइट नायट्रोजिनेज. तर याचं काय आन्सर असणार आहे? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन साठी कोणता एन्झाइम रिस्पॉन्सिबल आहे? याचं करेक्ट आन्सर असणार आहे नायट्रोजिनेज, म्हणजेच ऑप्शन बी. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपले बॉटनीचे काही महत्त्वाचे क्वेश्चन डिस्कस करून झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे क्वेश्चन तुम्हाला रिलेव्हंट वाटले का? ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.